वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे कम्युनिटी हेल्थचे नोट्स, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ANM अँड JNM फर्स्ट इयर। तर खूप वेळा येऊन गेलेलं क्वेश्चन आहे ते, तर दोन्हीमध्ये आणि IMP क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे लक्ष द्या। आपल्यासाठी जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत तेच मी या ठिकाणी घेत असते। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल। तर सुरू करूया व्हिडिओला। शालेय आरोग्य कार्यक्रम। आता शालेय आरोग्य कार्यक्रम म्हणजे काय, कशा प्रकारे ते राबवतात आणि त्याची व्याख्या, शालेय आरोग्याचे उद्देश, त्याची यादी करा, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर सर्वप्रथम त्याची व्याख्या पाहूया। तर शालेय आरोग्य कार्यक्रमाची व्याख्या, शालेय आरोग्याची व्याख्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या एकात्मिक स्थितीशी संबंधित आहे। आता हे कशाशी संबंधित आहे शालेय आरोग्याची व्याख्या, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तीन गोष्टीची ते आरोग्याच्या एकात्मिक व स्थितीशी संबंधित आहे। आता याच्यामध्ये काय होते, तर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे, त्यांना योग्य आरोग्य शिक्षण देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय आरोग्य कार्यक्रम राबवत असतात। तर विद्यार्थ्यांसाठी काय, तर विद्यार्थ्याला चांगले आरोग्य प्रदान करणे किंवा आणि आरोग्य शिक्षण देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय आरोग्य कार्यक्रम राबवत असतात। आता शालेय आरोग्य कार्यक्रमाचे उद्देश काय आहे, तर याचे उद्देश आहे खालीलप्रमाणे। शालेय आरोग्य कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुधारणे आहे। आता याचा उद्देश काय आहे, तर सर्वप्रथम मुख्य उद्देश शालेय आरोग्याचा कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुधारणे हा आहे। तर या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना चांगले आरोग्यविषयक सवयी लागतात। आता या कार्यक्रमामुळे काय होते, तर विद्यार्थ्यांना चांगले आरोग्यविषयक सवयी लागतात, ज्यामुळे ते निरोगी राहतात आणि चांगले जीवन जगतात। या अंतर्गत यामध्ये विद्यार्थ्याचे आरोग्य तपासणी केली जाते, हा याचा मुख्य उद्देश असतो। विद्यार्थ्यांना निरोगी जीवन जगण्याचा कार्यक्रमातून ते प्रयत्न करत असतात। तर याचा प्रमुख उद्देश काय, तर विद्यार्थ्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य हे सुधारणे हा याचा मुख्य उद्देश असतो। आता या कार्यक्रमामुळे काय होते, तर विद्यार्थ्यांना चांगलं आरोग्य सवयी लागतात। आरोग्य सवयी लागल्यामुळे त्यांनी ते निरोगी जीवन जगण्याचा म्हणजे निरोगी जीवन जगण्याचा ते या कार्यक्रमातून प्रयत्न करत असतात। तर हा कार्यक्रम सक्षमपणे पूर्ण होतो। दुसरं म्हणजे शालेय पूर्व मुलांच्या गरजांची यादी करा। आता जे शालेय पूर्व मुलं असतील त्यांची यादी, आता यादी पेपरमध्ये तुम्ही लिहिताना कशा प्रकारे तयार करता, तर यादी म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्ही इथं क्वेश्चन टाकला, जर समजा हा क्वेश्चन आहे शालेय पूर्व मुलांच्या गरजांची यादी करा, तर यादी करा म्हटल्यावर हा क्वेश्चन कन्फ्यूज सारखा आपल्या त्या ठिकाणी कन्फ्यूज करणारा प्रश्न येतो। तर मग कन्फ्यूज न होता काय करायचं, डायरेक्ट इथून मुद्दे स्टार्ट करायचे। जसे की याचा पहिला मुद्दा आहे शारीरिक गरजा, दुसरा त्याच्याच खाली दुसरा, सेकंड, थर्ड आणि म्हणजे चौथा, पाचवा असे मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहा। थोडक्यात मुद्दे लिहिल्यानंतर प्रत्येक मुद्दा हा सेपरेट पेजवर म्हणजे एक मुद्दा लिहायचा आणि त्याचे थोडे विश्लेषण याचे करावे। तर पहिला आपला मुद्दा याचा म्हणजे शारीरिक गरज। शालेय पूर्व मुलांची सर्वात पहिली काय, तर गरज म्हणजे शारीरिक गरज। आता त्यांना योग्य पोषण, संतुलित आहार, पुरेसा आराम, झोप, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण तसेच शारीरिक हालचाली आणि खेळांसाठी भरपूर संधी आवश्यक आहे। तर आता त्यांना संतुलित आहार, पुरेसा आराम करणे किंवा झोप, सुरक्षित व स्वच्छ वातावरणात त्यांना राबणे, मुलांचे शारीरिक हालचाली होणे आणि खेळांसाठी त्यांना भरपूर संधी प्रदान करणे, अशी मुलांची शारीरिक गरज असते। सेकंड म्हणजे दुसरा मुद्दा त्याच्यामध्येच
भावनिक गरज. आता दुसरी गरज म्हणजे भावनिक. मुलांना प्रेम, आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना आवश्यक आहे. आता मुलांना कशाची आवश्यकता आहे तर आपुलकीची आणि सुरक्षिततेची भावना. आपल्यापासून त्याला सुरक्षित वाटावी अशी त्याची आपल्यापासून त्यांना भावना वाटावी आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन करणे. आता मुलांच्या भावना व्यक्त करण्यास त्यांना प्रोत्साहन करणे, त्यांना समजून घेणे ही त्यालाच भावनिक गरज असे म्हणतात. त्याच्यामध्येच तिसरा मुद्दा सामाजिक गरज. त्यांना शारीरिक संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी संधी आवश्यक आहे, ज्यामुळे काय होते त्यांची सामाजिक कौशल्य विकसित होते. आता त्यामुळे काय होते तर त्यांचा सामाजिक कौशल्यात विकास होतो आणि यासाठी कुटुंबातील सदस्य आणि इतर मुलांचे संवाद महत्त्वाचा आहे. तर यासाठी कौशल्य वाढवण्यासाठी काय करावं तर कुटुंबातील सदस्यांसाठी आणि इतर संवाद म्हणजे मुलांची किंवा इतर समाजाचे संवाद साधणे महत्त्वाचे आहे. चौथा मुद्दा म्हणजेच बौद्धिक गरज. आता बौद्धिक विकासासाठी काय करायचं तर मुलांना शिकवण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि नवीन काही गोष्टी शिकण्यासाठी शोधण्यासाठी योग्य वातावरण आवश्यक आहे. आता बौद्धिक विकास होण्यासाठी काय करायचं तर मुलांना शिकण्यासाठी, विचार करताना आणि नवीन गोष्टी शोधण्यासाठी योग्य वातावरणात आवश्यक आहे. आता त्यांना खेळ, कथा आणि शैक्षणिक उपकेंद्राद्वारे मिळवण्याची जी संधी आहे ती संधीचा भरपूर त्यांनी लाभ घ्यावा. याने काय होते तर त्यांचा बौद्धिक विकास होतो. दुसरं म्हणजेच पाचवा मुद्दा आरोग्य आणि स्वच्छता. आरोग्य आणि स्वच्छता ही खूप महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये. आरोग्य आणि स्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि वैयक्तिक स्वच्छतेची सवयी लावणे आवश्यक आहे. आता याच्यामध्येच काय तर नियमित आरोग्य तपासणी आणि वैयक्तिक स्वच्छतेची सवय लावणे आवश्यक आहे. आणि लसीकरण, याच्यामध्ये मुलांना लसीकरण हे प्रत्येक महिन्यात किंवा 2-3 महिन्यात, 6 महिन्यात, 9 महिन्याचं नंतर प्रत्येक लसीकरण हे झालेच पाहिजे. त्याच्यामध्येच दुसरा मुद्दा शालेयपूर्व मुलांच्या आरोग्याच्या समस्या काय. आता शालेयपूर्व जे मुलं शालेयपूर्व असतील त्यांच्या आरोग्याच्या समस्या काय तर शालेयपूर्व मुलांमध्ये आढळणाऱ्या काही सामान्य समस्या जे की खालीलप्रमाणे. पहिली समस्या म्हणजे जत आणि अतिसार. आता लहान मुलांमध्ये हे सर्वात सामान्य गोष्ट आहे. तर ही सर्वात सामान्य समस्यापैकी एक आहे. आता ही सर्वात सामान्य समस्यापैकी एक समस्या आहे. श्वसनाचे आजार, यात सर्दी, खोकला, दमा आणि निमोनिया यांचा समावेश होतो. आता श्वसनाचा आजार म्हणजेच काय, श्वसन घेण्यात जे अडथळा होतो त्यामुळेच यात सर्दी, खोकला, दमा आणि निमोनिया यांचा समावेश होतो. दुसरं म्हणजे त्वचेचे विकार. आता दुसरं म्हणजे त्वचेचा विकार. याच काय होते लहान मुलांना खरूज, गरज करणं आणि इतर बुरशीजन्य संसर्ग वारंवार दिसून येतात. आता पोषणाचे संबंधित समस्या, कुपोषण आणि संसर्ग अशक्तपणाची समस्या. दुसरं म्हणजे पोषणाची कमतरता व त्याच्यामधून निर्माण होणारे कुपोषण आणि संसर्गजन्य समस्या. दुसरी समस्या म्हणजे मानसिक आरोग्य समस्या, चिंता आणि नैराश्य. आता मानसिक आरोग्य समस्या, चिंता आणि नैराश्य हे देखील लहान मुलांमध्ये दिसून येतात. अपघात, खेळताना पडणे, भाजणे किंवा इतर किरकोळ अपघात होतात. आता खेळताना लहान मुलांमध्ये फार अपघात होत असतात, जसे की खेळताना पडणे, भाजणे किंवा इतर किरकोळ अपघात त्यांना अशा समस्यांना त्यांना जावं लागतं. आता तिसरा प्रश्न आपला, लवकर लग्न झाल्यामुळे होणारे परिणाम स्पष्ट करा. आता लवकर लग्न झाल्यामुळे होणारे परिणाम हा MP क्वेश्चन आहे. तर लवकर लग्न झाल्यामुळे खूप काही गोष्टींच्या सामोरे जावे लागतं. त्यामधील पहिली परिणाम म्हणजेच शैक्षणिक आणि करिअर विशेष परिणाम. आता लवकर लग्न झाल्यामुळे आपले शैक्षणिक आणि करिअरवर परिणाम पडतो. तो पहिला परिणाम म्हणजे लवकर लग्न झाल्यामुळे शिक्षण सोडावे लागतात. विशेषतः मुलींच्या बाबतीत हे विशेष लागू
होते. आता विशेषतः ही मुलींच्या बाबतीत लागू होते, जसे की मुलींचं लवकर लग्न झाल्यानंतर त्यांना शिक्षण सोडावे लागते, कारण मुलीची मर्यादा ही चूल आणि मूलपर्यंत इथपर्यंतच होती. तर दुसरं म्हणजे नोकरीच्या संधी कमी घेणे, अपुऱ्या शिक्षणामुळे चांगल्या नोकरीची संधी मिळत नाही. आता अपुरे शिक्षण झाल्यास काय होते, तर नोकरीची संधी हे मिळत नाही आणि अपुरं शिक्षण असल्यामुळे जे नोकरी आपल्या चांगल्या नोकरीच्या संधी येतात ते संधीसुद्धा वंचित राहतात. त्याच्यामध्येच दुसरा मुद्दा, आरोग्यावर परिणाम. आता लवकर लग्न झाल्यामुळे काय होते, दुसरं म्हणजेच मानसिक ताण, लवकर येणाऱ्या जो जबाबदाऱ्या, आता मुलीवर जे लवकर येणाऱ्या त्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्यांना त्यांना तोंड द्यावे लागते आणि आर्थिक अडचणीसुद्धा निर्माण होतात. आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे काय होते, मानसिक ताण वाढू शकतो. अशा प्रकारे आरोग्यावर परिणाम हा पॉईंट करतो. दुसरं म्हणजेच त्याच्यामधला तिसरा मुद्दा, गरोदरपणातील समस्या. आता मुलींमधील गरोदरपणातील समस्या, तर कमी वयात लग्न केल्यावर काय होतं, तर गरोदर राहिल्यास माता आणि बाळ दोघांवरही आरोग्याला धोका असतो. आता लवकर गरोदर राहिल्यास काय होते, तर मुलींच्या समजा आईला व आईच्या बाळाला सुद्धा धोका निर्माण असू शकतो. तसंच म्हणजे शारीरिक दुर्बलता. आता ती गरोदर राहिल्यात तिची शारीरिक दुर्बलता फार कमी असते आणि पौगंडावस्थेत गर्भधारणा झाल्यामुळे शारीरिक पूर्ण विकसित झालेले नसते. आता पौगंडावस्थेत जर मुलगी गर्भोदर राहिली तर काय होते, तर ती शारीरिक जे दृष्टिकोन आहे ते पूर्णपणे तिचे विकसित झालेले नसते. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवू शकते आणि या समस्यामुळे काय होते, तर कमी वजनाचे बाळ किंवा असं त्यालाच लो वेट ब्रथ असे सुद्धा म्हणतात. अशा वेगवेगळ्या समस्यांना लवकर लग्न झाल्यामुळे अशा वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. चौथं म्हणजेच सामाजिक परिणाम. आता याचा समाजावर काय परिणाम, सामाजिक परिणामावर काय परिणाम पडतो, तर कौटुंबिक हिंसाचार, कमी वयात होणारे विवाह. आता कमी वयात विवाह तर होतात, पण याच्यामध्ये काय होतं, सर्वात मोठा म्हणजेच कौटुंबिक हिंसाचार, कमी वयात होणारे विवाह आणि अनेकदा कौटुंबिक हिंसाचार बळी पडतात. कौटुंबिक हिंसाचारांना ते बळी पडतात. कारण काय होते, तर दोन्ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या तयार नसतात व तयार नसल्यामुळे काय होते, तर व त्यांच्या तयार नसल्यामुळे घटस्फोटाची पाळी निर्माण होते आणि याच्यामुळे बरेचसे नाते तुटतात. याचा सर्वात मोठा सामाजिक परिणाम हा मुला-मुलीवर होतो आणि यामुळे घटस्फोट जे काय आहे ते याचं प्रमाण फार वाढत जात आहे. तर अशा प्रकारे लवकर लग्न झाल्यामुळे होणाऱ्या समस्या. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. तर कमेंटमध्ये सांगा आपला कुठला पॉईंट सुटलेला आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती हँडरायटिंग नोट्स हव्या आहेत ते सुद्धा कमेंट करा. आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.